आपल्याला बघायला मिळतोय सोनेपी सुहागा. तर गोलंदाजी ट्रॅकवर आपण बघतोय. चला गेम स्टार्ट करा. अमरदीप जलसर 11 आपण बघताय. टॉस जिंकला संघनायकाने म्हटलंय आम्ही क्षेत्ररक्षण करू. यंदाचा हंगाम तितकासा आम्हाला चांगला राहिला नाही आहे, परंतु एबी ट्रॉफी आमच्या नजरेसमोर ठेवून आम्ही जो सराव केलाय तो आम्ही इथे 100% एफर्ट देण्याचा प्रयत्न करू. नक्की. आणि ज्यावेळेला तुम्ही 100% देण्याचा प्रयत्न करता, पंचाकडे इशारा. लेट्स प्ले. ऑल सेट, ऑल गो. मॅचला झाले सुरुवात. पहिले षटकात देण्यासाठी पराग. ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू होता, थोडं खाली राहिलाय पण फ्रंट फूट वरती तुम्ही होतात, बॅक फूट वरती नाही आलात. चेंडू खाली राहिलाय. पहिला निर्धाव चेंडूने केलंय परागनं सुरुवात. आणि थोडासा वेग होता, त्यामुळे तुम्हाला छोट्या बॅकलिपनं तो खेळावा लागला. इट्स अ डॉट बॉल. पुढचा चेंडू राईट मोर द विकेट. पराग. ओ याही वेळेला एका अँगलने सर लसित मलिंगाची थोडीशी आठवण येते का? जसं तुम्ही उल्लेख केला, ज्यावेळेला पॅरलल हात येतो, खांद्याला समांतर येतोय, रीड करणं गरजेचं आहे. अगर पढ़ नहीं पाओगे तो जड़ कैसे पाओगे? पहले आपको पढ़ना होगा, फिर जड़ना होगा. आणि ज्या पायांची हालचालचा उल्लेख आम्ही केला ना, पायांची हालचाल नाही, फुटवर नाहीये, खडे खडे खेळण्याचा प्रयत्न केला, म्हणून मागचे 2 चेंडू जे निर्धाव आले आहेत, डॉट बॉल आले आहेत. खूप सुंदर थोडंसं साईडाम गोलंदाजी बघायला मिळते. पराग यांचा स्टार्ट चांगला आहे, वेग भन्नाट आहे, नियंत्रण सुंदर बघायला मिळते. याही वेळेला टॉस झाला होता, पंच सांगतायत इट इज अ वाईट बॉल. थोडंसं या वेळेला उचली घेतलाय आणि त्यामुळे वाईट बॉलचा सिग्नल आहे, परंतु जर तो लेंथ लाईनला पिकअप करत असता निर्धाव चेंडू असता. नाही, जास्त जोर लावलाय. रिलीज ऑफ द डिलिव्हरी. ज्यावेळेला चेंडू हाताळला ना, एक्स्ट्रा एफर्ट लावला, त्याच्यामध्ये हा एक्स्ट्रा रन आलाय. ऑफ स्टंपच्या बाहेर या फटक्यासाठी रेडी होते. मागच्या 2-3 चेंडूवरती प्रयत्न करत होते, यावेळेला सक्सेस झालाय. गली आणि पॉइंटच्या मधलं अंतर कापले, चेंडू गेले सीमारेषा पार. एबी ट्रॉफीतला दमदार चौकार. दोन 3 चेंडू पहिल्यांदा फलंदाज याच फटक्यासाठी रेडी होते, तयार होते. आता काय झाले, तुम्ही तयारीत असलेल्या फलंदाजाला त्याच्या स्ट्रेंथ वरती गोलंदाजी केले आणि ज्या फटक्यासाठी तयार होते, स्क्वेअर कटचा देखणा चौकार. सुंदर स्टार्ट. ज्या चौक्यासाठी प्रयत्न करत होते तो आलाय आणि थोडासा आत्मविश्वास वाढलाय फलंदाजाचा. ओ यावेळेला थोडासा पुढे चेंडू टाकलाय, खेळायचं होतं या ठिकाणी इनसाइड आउट, परंतु चेंडू सरळ जातो तो डीप कव्हर पॉईंटमध्ये. जर प्रॉपर मिडल ऑफ द बॅट झाला असता आणि जर चेंडू कनेक्ट झाला असता तर लॉंग ऑफच्या वरनं चौकार किंवा षटकार असू शकला असता. नक्कीच प्रयत्न तोच होता, पण काय झालं माहिती का, खोलवर टप्प्याचा चेंडू होता, बॅकलिप लवकर खाली आणावी लागली, अलॉंग द ग्राउंड खेळावं लागलं. हे यश आहे परागचं. साईड हॅम गोलंदाजी याचा उल्लेख तुम्ही केला होता. लेंथ महत्वाची आहे, या परागची लेंथ महत्वाची आहे या षटकामध्ये. ओ या वेळेला आपण बघतात ऑन साईडला फक्त बॅट ड्रिल केलं होतं, ब्लाइंड शॉट होता, तितकासा प्रॉपर लेंथ लाईनला मेंटेन करत नाही फलंदाज. मोठे शॉट खेळायचे आहेत, पण तुम्हाला लाईन पिक करावे लागेल तर ते धावा येतील. नाही, त्याला काय होतं, कारण विजय मागे 3-4 चेंडू नॉन स्ट्राईकला उभे होते. आता कॉन्सन्ट्रेशनही महत्वाचं आहे. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू मिड ऑफ, ज्याचा उल्लेख तुम्ही केला होता, मिड ऑफच्या डोक्यावरनं एक दणदणीत खणखणीत एबी चौकार. थँक्यू. या स्पर्धेचं टायटल आणि ज्यांच्या संकल्पना आणि ज्यांच्या विजन मधनं साकारलेली ही पूर्ण एबी ट्रॉफी अजय भोईर यांचा नामोल्लेख करणारं गाणं. आणि काय उल्लेख होणार नाही, कारण इतकं चांगलं आयोजन, नीटनेटकं नियोजन, मोठी स्पर्धा खेळण्याची खेळाडूंना संधी, चांगलं व्यासपीठ, प्रेक्षकांना क्रिकेटची मनोरंजन, क्रिकेटची मेजवानी. पहिले षटकाचा खेळ संपताना धावा धापलकावरती 10. 2 चेंडू पाहिले आपण. बाकी इतर चेंडूवरती विचार केला ना, 2 चेंडू अजित जे असं होते जो शॉर्ट ऑफ लेन डिलिव्हरी होती. एक ऑफ स्टंपच्या बाहेर होता, ज्याला कट केलं, हा बॅकफुटला जाऊन मिड ऑफच्या डोक्यावरनं खेळला होता. याचा अर्थ लेंथ, म्हणून मी लेंथचा उल्लेख केला होता. पहिल्या षटकाचा खेळ धावा धापलकावरती 10. लेंथ गोलंदाजी करावी लागेल. नवीन गोलंदाजाला इंट्रोड्यूस करतायत मिस्टर अनिल. प्रचंड अनुभव आहे, सध्या 40+ क्रिकेट गाजवत आहेत आणि बोटातील जादू दाखवणारा गोलंदाज आहे. इथे मात्र तीच ऍक्शन आणि काय झालंय, जॅगलिंग करता 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 चेंडू साडलाय. जसं तुम्ही अनिलचा उल्लेख केला, अनुभव आहे. राईट आर्म राऊंड द विकेट आले, अँगल क्रिएट करायचा, तर टुवर्ड्स द बॅट्समन एक कोना बनवायचा होता, बॅटच्या कडेला लागला होता. यष्टीरच्या चेहऱ्यावरती जे हावभाव आहेत ना सगळे दिसलेत.
ये कैचर नहीं, ये अच्छे जगलर बन सकते हैं. हा जगलिंग वाला कॅच ज्याचा उल्लेख केला पहिला 1 2 3 चौथ्या प्रयत्नामध्ये अजय निसटलाय. जरूर लाईफ मिळालंय. संधीचं या ठिकाणी चांगल्या इनिंगमध्ये कन्वर्ट करतील का हाही प्रश्न आहे. अल्टी पलटी सध्या प्रत्येक खेळाडू फॅन्सी शॉट खेळताना आपल्याला दिसतोय. क्रेज भरपूर आहे या शॉटची. नाही त्याला कारण आहे. त्याला कारण काय माहिती का, आता काय झालंय, एक सोशल मीडियाचं युग आहे, इंस्टाग्राम. एक एक फटका ज्यावेळेला रील बनते ना, त्या रीलच्या उद्देशाने खेळाय, पण रील बनवताना कदाचित ते रिअलमध्ये कसं खेळायचं ते विसरलेत, म्हणून अल्टी पलटीवाला फटका खेळला गेला होता. सवळूया रीलच्या मागे मात्र बरेच जण चांगलं क्रिकेट पूर्णतः विसरून गेलेत. ऑन साईडला बॅटला ड्रिल केली होती, चेंडू पडल्यानंतर थोडासा योग्य वेळी टॉस झाला आणि फलंदाजाला केले डॉमिनेट. स्कोर थांबलाय. स्कोर स्टे ऑन आपण बघतायत. कुणाल किनी आम्हाला सांगतायत 10 आहेत. इथून मात्र अनिल पाटीलच्या हातामध्ये चेंडू दिलाय, मानो ब्रेक लगाय, स्पीड ब्रेकर का काम कर रहे. नाही दुसरी एक गोष्ट सांगेल, म्हणजे बऱ्याचशा गाड्या विरारवरनं ज्या वेळेला येतात ना, त्यावेळेला फास्ट गाड्यांसाठी केलव्याला सायडिंगला काढतात. आता ही तशी कहाणी आहे. केलव्याला जसं सायडिंगला काढतात ना, तशी गाडी आता 3 चेंडूवरती सायडिंगला काढले. पण जास्त वेळ राहिलं तर त्रास. बघा मी म्हटलं ना, जास्त वेळ सायडिंगला राहिला तर त्रास होणार, तकलीफ होगी. बॅटच्या बाहेरील कडा आणि या झेल टिपला, दबाव वाढला होता, त्या दबावामध्ये आलाय विकेट. गडी बाद. विशाल थँक्यू. प्रिन्स म्यूच्या माध्यमातून जर आपण रिप्ले पाहिला तर कदाचित एक गोष्ट लक्षात येईल, ज्यावेळेला राईट आर्म राऊंड द विकेट का हा फटका खेळला गेल्याचा प्रयत्न होला, थोडंसं एक्सपोज झाले. पुढचा पाय जो स्क्वेअर ऑन झाला, लेग स्टम्पच्या थोडासा बाहेर आला, चेंडूपासून तुम्ही लांब गेला. याचा अर्थ काय होता, थोडंसं टेक्निकली जर आपण पाहिलं, तांत्रिकदृष्ट्या जर पाहिलं तर जो फुटवर्क, जो पायांची हालचाल होत नव्हती, तेच कारण होतं. आणि अनिलचा उल्लेख तुम्ही केला होता. अनुभव आहे, मास्टर खेळाडू आहे आणि त्याने त्याचा क्लास दाखवलाय. सन्युमान किसन चांगली गोलंदाजी हाताळतायत. याही वेळेला चांगला चेंडू आहे, कट केलाय. तितकंच ताकदीचं क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळते. चांगलं फिल्डिंग आणि त्याच रिदममध्ये चेंडूला थ्रो केलाय. अनुभवी खेळाडू आहेत. फक्त एक धाव मिळेल आणि धावसंख्या 1 ने पुढे जाताना 11 पोहोचलंय. मागचा चेंडू पहिला बॅटचा फेस थोडंसं ओपन केलं होतं, स्लाइस करायचं होतं. काय होतं ते, एक फ्लाइंग स्लिपला एक गली रिजन मध्ये क्षेत्ररक्षक होता मध्ये, पण चांगलं फिल्डिंग, जबरदस्त फिल्डिंग गडी क्षेत्रामध्ये झालंय. पुन्हा एकदा अनिल सज्ज होईल. या षटकामध्ये धावा आल्या नाही आहे, प्रेशर वाढलाय, दबाव वाढलाय. या षटकामध्ये दबाव वाढत होता. डाऊन द ग्राउंड, डाऊन द ग्राउंड. चेंडू चाललाय 1 2 3 4. एबी ग्रुप चौकार. ती 15 धावा धापलकरती पहिल्या षटकामध्ये 10. या षटकामध्ये शेवटच्या बॉलवरती चौकार. मागे जर पाहिलं ना जी पहिल्या षटकातील शेवटच्या चेंडूवरती चौकार, याचा अर्थ काय माहिती का, तुम्ही चांगले षटक हाताळता पण त्याचा एंड करू शकत नाही. स्टार्ट चांगला करता, एंड चांगला होत नाहीयेत. पण कौतुक त्या फलंदाजाचं, फुल फेस ऑफ द बॅट खेळलं. बल्ले का पूरा मुंह दिखाया, चेहरा दिखाया आणि चेंडूला पाठवला सरळ साईड स्किनच्या दिशेनं. चौकार. 2 षटकांचा खेळ. 15 आपण प्रोजेक्टेड करूया की इथून जर या सरसने गेले तर 35-40 पर्यंत पोहोचतील, पण तितके पुरेसे नाहीये या मैदानावरती. तर किमान 50 धावा पाहिजे. अबव 55 रन्स. चांगलं बॅटल होऊ शकतं, कारण जर आपण इथे बघितलं थोडंसं प्रेशरमध्ये संघ आहे, संघाकडे ताकद आहे. विजय आणि किसन यांच्याकडे क्षमता भरपूर आहे. क्षमतेनुसार तुम्हाला खेळावं लागेल, कारण अनुभव तुम्हाला काय शिकवतो की अनुभव तुम्ही तुमच्या बेनिफिशियल कॉजमध्ये कसं परिवर्तन करतात. इथे जर किसन आणि विजय त्या पद्धतीने खेळतायत, धाबा चांगली येईल, गोलंदाजांना सायकोलॉजी ॲडव्हान्टेज मिळेल, मानसिक आधार मिळेल आणि नेक्स्ट इनिंगला मॅच खूप चांगली रंगेल. आणि दुसरी गोष्ट, जसं तुम्ही 50+ चा उल्लेख केला, आपल्या गोलंदाजाला ताकद येण्यासाठी, बल येण्यासाठी, त्यांना लढण्यासाठी कदाचित त्या धाबांची गरज आहे. जर क्षमता आहे, किसनकडे क्षमता आहे, आपण जर पाहिलं तर विजयकडे ते क्षमता दाखवण्याची ही वेळ आहे. ही वेळ आहे, आता तो क्षण आहे. या षटकामध्ये किमान 12-15 धावा येणं आवश्यक आहे. प्रवीण आलाय, अनुभवाचा भंडार आहे, सुंदर गोलंदाज आहे, अनेक वर्ष अनेक मैदान गाजवणारा गोलंदाज आपल्याला बघायला मिळतोय. परंतु तेवढ्याच ताकदीचा किसन ऑन स्ट्राईकला आपल्याला बघायला मिळतोय. लेफ्ट मोर द विकेट. आडव्या पाठने खेळण्याचा प्रयत्न तितकासा आपण बघताय. डायरेक्ट हिटचा अटेम होता, सिंगल इथे मिळते बायच्या रूपानं.
धावसंख्या 16 वर स्थिरावत आहे. अक्रॉस द लाईन बॅड क्रिकेट आपण सातत्याने म्हणतोय. मध्ये खेळा, चांगलं क्रिकेट तुम्हाला बघायला मिळेल आणि परंतु त्याकडे जास्त लक्ष नाही. प्रत्येकजण षटकार मारून हिरो बनण्याचा प्रयत्न करताना आपण अनेक वेळा बघितलंय. काय झालं आता टेनिस क्रिकेट तसं झालंय. कारण म्हणजे छक्का मारावर थोडासा एंटरटेनमेंट लिहिलो और थोडीशी तारीफ भी कमाओ. पायावरचा चेंडू होता, क्लास करायचा प्रयत्न, बॅट कडेला लागला, जोपर्यंत शॉट फाईन लेग मध्ये फील्ड करतील. एक एक धावा टीमला माहिती आहे, फिल्डिंग करणाऱ्या टीमला माहिती आहे, एक एक से कुछ ज्यादा नाही बिगडेगा. एक एक ना काही बिघडणार नाही. बिघडणार कधी, ज्यावेळेला मोठा फटका येणार आहे आणि तो जर येऊन दिला नाहीये तर कदाचित मिस्टेक फलंदाजाकडनं होऊ शकतील. इथून मात्र किसन यांचा इरादा काय असेल, आपला गेअर चेंज करण्याची वेळ आहे, परंतु समोर प्रवीण आहे हे विसरून चालणार नाही. पिरवलाय चेंडूला, क्लास आहे या गोलंदाजाचा. एक अप्रतिम लेग ब्रेक चेंडू बघायला मिळतोय आणि थोडंसं पुढेतून बाहेर काढतोय आणि याला डॉट बॉल. चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिलाय. जसं आपण लेफ्ट आर्मरचा एक नॅचरल अँगल असतो, लेफ्ट आर्म ऑर्थोडॉक्स स्पिनर असतो, एक आउटस्विंगर असतो, तसा गोलंदाज आहे. आणि नाव प्रवीण आहे ना, प्रवीणने दाखवणार तो. प्रवीणने हा पुलटॉस बॉल होता, पुलटॉस थोडासा वर होता, खेळण्याचा प्रयत्न डीप वरनं डीप मिडियम करणारे क्षेत्ररक्षकाला फील्ड करेल, थ्रो करेल तो परत. दोन धावा या चेंडूवरती पूर्ण. थ्रो थोडासा खराब धरू झालाय. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. पहिल्यांदा असं घडले, काहीतरी वेगळं घडलंय. धावा येत नव्हत्या, रन येत नव्हत्या. फुलटॉस बॉलवरती 2 रन आल्यात आणि 2 धावांनी धावफलक जाऊन पोहोचलाय. 19 धावा, अर्धा पल्ला जवळपास झालाय. इनिंग मधल्या 16 चेंडूचा खेळ झालाय, ज्याच्यावरती 19 झाल्यात, अजून अर्धा पल्ला बाकी आहे. थोडसा संकटामध्ये सापडलेला आहे संघ आपण बघतोय. रिंजर्ड 11 बंदाटे संघ. इथून एकात मोठा शॉट तुम्हाला ऊर्जा देईल, तुम्हाला ऊर्जेचा स्रोत हा तुमच्या बाजूने निर्माण करू शकतो. बघूया फलंदाज आणि गोलंदाजामधला बॅटल. ओ, याही वेळेला ऑन द टॉस खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू पडल्यानंतर टर्न आणि थोडीशी उचली घेतोय आणि ती ते किसन यांना करतोय डॉमिनेट. आणि कौतुक एसटीएचा देखील. आजकाल काय झालं, टेनिस क्रिकेटमध्ये एकदा क्लोज कीपर पाहायला मिळतात. फार पूर्वी बघायचे, 15-20 वर्ष अगोदर पाहिलं तर क्लोज कीपर असायचे. आता टेनिस क्रिकेटमध्ये लॉंग कीपर. पण एसटीएचा कौतुक, कदाचित त्यामुळे गोलंदाज धारदार बनतोय. जसा मी उल्लेख केला होता का, पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर केला. शेवटला पाहिलं बॉल थोडासा लांब आहे, दूर आहे, डायरेक्ट हिट जरूर झालाय, पण तोपर्यंत क्रीजमध्ये सुरक्षित. एक धावा चेंडूवरती पूर्ण. जिथे गरज नव्हती तिथे माहिती आहे 2 धावा. इथे काय घडलंय, जिथे एकही रन नव्हती तिथे 2 धावा. या धावांचं मोल पुढच्या इनिंगमध्ये लक्षात येईल. या धावांचं कदाचित महत्व पुढच्या इनिंगमध्ये लक्षात येईल. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकांचा खेळ संपताना 21 धावा धावफलकावरती आहेत. एबी ड्रूपचा रंगलेला मॅच. पहिला सामना आपण पाहिलाय आणि दुसऱ्या सामन्यामध्ये बॅटिंग करताना 3 ओव्हर 21. धावा 21 आहेत. 21 7च्या सरासरीने इथून प्रोजेक्टेड स्कोर तुम्हाला 35 हा स्कोर कार्डवरती बघायला मिळू शकतो. 7च्या सरासरीने जर गेअर चेंज केला, एखाद्या फलंदाजाला जर मोमेंटम मिळाला, धावा आल्या, एक चांगला स्कोर समोर लागू शकतो. परंतु गोलंदाजी वाखाणण्याजोगी आहे. लेंथ लाईन मेंटेन करतायत, फलंदाजाला रीड करतायत आणि एका चांगल्या गोलंदाजाकडे आता पुनश्च चेंडू दिलाय. बघा, 35 धावसंख्या जर आपल्या काळामध्ये सांगितलं तर परीक्षेमध्ये पास होण्यासाठी पुरेसे होते. पण आज जर सांगितलं ना 35 धावा म्हणजे काठावर पास आहे, तसा हा मॅच आहे. 35 धावा काठावर पास आहेत, काठावरती आहेत. कडेलोट तिथे होऊ शकतो. शेवटच्या 2 षटकांचा खेळ आहे. फुलटॉस बॉल ड्राईव्ह केलाय समोरच्या दिशेनं, जोपर्यंत लॉंग ऑनला फील्ड केलं जाईल. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय आणि जितकी उत्सुकता त्या बॅटिंग करणाऱ्या टीमला नाहीये ना चौकार षटकाची, तितके डीजे वाल्याला देखील आहे. त्यांना माहिती आहे ती एक संधी असती हलकीशी 2 वाजवण्याची. बघूया ती संधी त्यांना प्राप्त होते का. तर मीही माझा टॅलेंट दाखवलाच. नवीन पाटील आहेत, बघूया. अनिल नावाप्रमाणे सुंदर गोलंदाजी हँडल करत आहे. समोर किसन आहे. यावेळेला चांगलं टायमिंग, प्रॉपर एलिव्हेशन, चेंडूला ठोकताय सरळ डीप एक्सचा कव्हरच्या रिजन मधनं येतोय एबी षटकार. नयन पाटील
थँक्यू. अजूनही जर आपण रेंजर इलेव्हन बंदाटे संघाच्या डगआउटमध्ये बघितलं, आदेश सारखा एक मोठा बॅटरी अजून आहे, तोही त्याच्या वाट बघतोय की कधी एकदा मैदानामध्ये जाऊ आणि जो स्कोर थोडासा थांबलाय तो पुढे घेण्यासाठी आपण योगदान देऊ. बिलकुल अरे का नंबर आहे का, जसं ऍड मध्ये सांगता ना मेरा नंबर कब आएगा, जसं या बॉलच्या अगोदर आम्ही म्हटलं होतं की डीजे वाले भाई ये राह देख रहे है कब बजाने को मिलेगा, तर बॅट्समन न वाजवला चौकार षटकार तर डीजे वाजणार, तो डीजे वाजला गेला होता. या षटकाची सुरुवात चांगली झाली, षटकारनं सिक्सर येत असताना पण धावा 28. ओहोहोहो. स्लाइस कट केलाय आणि जसं एक ऍड येते बघा मँगोची स्लाइस, तोंडाला पाणी येतं तसा स्लाइस वाला चौकार, 4 धावा. थँक्यू. इथे मात्र थोडीशी आक्रमकता बघायला मिळते की ते ना कि बदलना तो तय है हर चीज का इस संसार में, बस थोड़ा सा सब्र रखना, किसी का दिल बदलेगा तो किसी के दिन बदलेंगे. इथे मात्र स्कोर कार्ड बदलतोय. थोडंसं म्हणजे मराठीमध्ये जर आपण सांगितलं ना, थोडासा काट टाकतोय मराठीमध्ये, म्हणजे स्कोरबोर्ड थोडासा काट टाकतोय. खेळण्याचा प्रयत्न होता, मिड विकेटला कहाणी बदलले, त्या 2 रन. तिसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडूवरती 1 रन नव्हती, तिथे आलेल्या 2 रन, बदललेला माहोल. आपने कहा ना बदलाव चाहिए, बदल रहा है, ये मैच भी बदल रहा है, हा सामना बदलला आहे. या 2 धावांनी धाव फलक जाऊन पोहोचला 34. 34 धावा मागच्या 3 चेंडूमध्ये आलेल्या 12 धावा आणि किसनला मिळालेला मोमेंटम या मॅच मध्ये रंग भरताना ऊर्जेचा स्रोत निर्माण करतोय. या वेळेला सरळ बॅटने खेळताय, चेंडू जातोय लॉंग ऑनला, फिल्डिंग करताय तिथे पराग. आणि काय घडले मैदानाच्या आतमध्ये, फलंदाज OUT आउट, गॉन. थँक्यू. सर्व काही सुरळीत चालू होतं, जसा उल्लेख केला होता मागच्या 3 चेंडूवरती 12 धावा आल्या होत्या आणि दुधामध्ये एक मिठाचा खडा पडावा तसा हा धावा झालाय. बघा तुम्ही ज्यावेळेला रनसाठी धावले ना, इन फ्रंट ऑफ द विकेट होता, कॉलिंग स्ट्रायकर एंडची होती, पण तुम्हीच मिस्टेक केली, थ्रो तुमच्या एंडला येणार होता, कदाचित तिथे नाही वाहिलंय. 1 धाव या चेंडूवरती, धावफलकावरती धावा आहेत त्या 35, या 35चा उल्लेख मागे केला होता. आता काठावर पास होते, आता डिस्टिंक्शन पाहिजे, पुढे थोडंसं जायचं आहे. आकोटामध्ये चेंडू आहे, मागे गेलाय, फटका जरूर खेळावेत, क्षेत्ररक्षक येतोय चेंडूच्या खाली, त्याने सोडलाय झेल. इथे झाल्या 2 रन. कहाणी बदलले या मॅचची. या षटकामध्ये रन आल्यात, धावा आल्यात, झेल सुटल्यात, न्यू स्पीडिंग झालेले आहेत. या षटकानंतर स्कोर जाऊन पोहोचलाय तो 37. याचा अर्थ मागच्या षटकामध्ये आल्यात 16 धावा. दरम्यान डीजे माझं थांबवा, दातीवरी विपक्ष साई. आपण नेक्स्ट मॅच बघणार आहोत, आई कुर्लाई सरतोडी. दोन्ही संघाच्या संघनायकांनी इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत, याची नोंद घ्या. नेक्स्ट मॅच आपण बघतायत दातीवरी विपक्ष आई कुर्लाई सरतोडी. दरम्यान स्वप्नील पाटील यांचं शुभाग म्हणतोय वेलकम, हृदयाच्या अंतःकरणापासून हार्दिक स्वागत आहे. धावसंख्या स्कोर कार्डवरती बघायला मिळते, कुणाल आम्हाला सांगतायत 37. शेवटचे 6 चेंडू आहेत आणि संघाचा पिंच हिटर आदेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. इथे जर आदेशने चेंडूला आदेश दिला तर मॅच चांगल्या दिशेने जाईल. आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेच्या माध्यमातून आमच्या काळजी घेणारं एक मोठं नाव, चिंतामणी एंटरप्राइजेसचे सर्वे सर्वा सन्माननीय प्रतीक जी भोईर सरांची सर्वजण वाट बघतायत. शेवटच्या षटकाचा खेळ बाकी आहे. पुन्हा एकदा आलेल्या सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवरांचं करूया एबी ट्रॉफी मध्ये सहर्ष स्वागत. आपण चर्चा केली होती 50+ धावांची, 50च्या पार धावांची, आणि ती गोष्ट फिल्डिंग करायला टीमलाही माहिती आहे, त्यांनाही माहिती आहे. या मैदानावरती सेकंड इनिंग मध्ये नंतर बदलणारा खेळ, बदलणारा वेळ, बदलणारा ॲटमॉस्फिअर, 50 धावांचा पाठलाग करणं सोपं नाहीये. षटकाला होते सुरुवात, खोलवर टप्प्याचा चेंडू होता, रिलीज ऑफ द डिलिव्हरी ज्यावेळेला हाताळला गेला होता, खोलवर टप्प्याचा चेंडू, पहिला निर्धाव चेंडू हाताळलाय परेश. डॉट बॉल बघायला मिळतो या ठिकाणी. आदेश पहिला चेंडू डॉट खेळतायत, पुढचा चेंडू उलटॉस या वेळेला आपण बघतायत. आणि काय घडले मैदानाच्या आतमध्ये, फलंदाज होत आहेत बाद, परंतु उच्च न्यायालयामध्ये DRS आपल्याला बघायला मिळतोय. काय घडले, बीमर आहे की नाही हे मात्र बॅटिंग टीमने
या ठिकाणी आपण बघतायत पंच चेक करतील एक्झॅक्ट काय घडले मैदानाच्या आतमध्ये, कमरेच्या वरती चेंडू आहे की नाही हे मात्र चेक करतायत. DRS घेतला गेलाय. आधुनिकता आपल्याकडे कुठल्याही संघावरती अन्याय होणार नाही आणि त्यासाठी नक्की तुमच्याकडे प्रत्येक संघाचा एक रिव्ह्यू आहे. त्याच पद्धतीने त्याची पडताळणी करताना आमचे थर्ड अंपायर्स चेक करतायत क्लोजिंग एन्काउंटर आहे का हेही बघितलं जाईल. आणि इट्स अ फेअर डिलिव्हरी. फलंदाज बाद. आदेशकडनं भरपूर अपेक्षा होत्या परंतु आदेशला गोलंदाजानं आदेश दिलाय की तुम्ही आता तंबूच्या आसऱ्याला जायचं आहे. ना बघा फुलटो चेंडू खेळायचा होता कुठे तेही महत्वाचं आहे. जर रिप्ले पाहिला ना प्रिन्स मूवीवरती कदाचित लक्षात येईल, हा तुम्हाला फुलटॉस बॉल होता खेळायचा होता मिड विकेटला, पण खेळायचा प्रयत्न कुठे केला स्क्वेअर लेगला. त्याच्यामुळे ते बॅटच्या स्टिकर आहे ना स्टिकर, त्या स्टिकरच्या आसपास हा चेंडू लागलाय. ते स्टिकर कधी कधी मॅन्युफॅक्चरचं असतं, कधी एखाद्या स्पोर्टच्या दुकानात असतं, काही वेळेला एखाद्या खेळाडू त्याचा आवडतेही स्टिकर लागतात. पण काय झालं ते स्टिकरवरती लागला ना, कारण बॉलर खुश कधी होतो मग त्या गोलंदाजा होता एकदम टॉप द बॅट लागला किंवा स्टिकरवरती लागला तर तो खुश असतो. आणि बरोबर स्टिकरवरती हा चेंडू लागलाय आणि विकेट ज्याचा उल्लेख तुम्ही केला होता, महत्वाचा खेळाडू होता आणि तो खेळाडू ऐन मोक्याच्या क्षणी बाद झालाय. ज्यावेळेला शेवटच्या षटकातील आता 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. सन्यमान नरेश येत आहेत. नेहमी नरेशकडनं भरपूर अपेक्षा असतात. इथे मात्र आदेश 2 चेंडू निर्धाव खेळत माघारी परतलाय. फुलटॉस याही वेळेला मिस टाइम शॉट आहे, बॉल हवेमध्ये आहे परंतु लॉंग ऑफला क्लिअर करतोय आणि कुठेतरी स्लॉग मध्ये ज्याला आपण हाणामारीचं षटक म्हणतो इथे षटकारानं स्टार्ट दिलंय नवीन फलंदाज मिस्टर नरेश. आणि नरेश या शब्दाचा अर्थ आहे राजा माणूस. एसटीचे आहे पण ते खेळताना हा फुल टॉस मिस केल्यानंतर चेहऱ्यावरती निराशा स्पष्टपणे दिसून आले. शेवटचे 2 चेंडू आहेत. नरेश त्याच्या बॅटमध्ये एक षटकार आलाय. ओ याही वेळेला कॉट बँडच्या रूपानं आणखीन एक धक्का लागताना नरेश आले, षटकार मारला, 2 डॉट बॉल खेळले आणि तेही परतताना माघारी आउट. थँक्यू. स्कोरवरती नजर टाकूया. टीमसाठी चिंतेची बाब काय माहिती का, धावा आल्यात पण कोणी एका खेळाडूनं मोठी इनिंग खेळू शकला नाही. सुरुवात चांगला जसा विशाल आणि विजयचा उल्लेख केला, खास करून विशालला स्टार्ट मिळाला होता पण तो स्टार्ट मोठ्या इनिंगमध्ये येऊ शकला नाहीये. म्हणून जी अपेक्षा होती कदाचित 50च्या पार जाण्याची थोडासा अडखळलाय. शेवटच्या चेंडूचा खेळ आता शिल्लक आहे. न्यूमॅन सुनील मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. लेफ्ट हँड बॅटर इथे आहेत. धावसंख्या पूर्णतः थांबली गेली, ब्रेक लावला गेलाय. जवळजवळ आपण अंतिम षटकाकडे बघितलं, त्याचं विश्लेषण केलं, 3 ते 4 फुलटॉस आपल्याला बघायला मिळालेत परंतु अंतिम चेंडू असेल सुनील न्यूमॅन आणि कुणाल किनी आम्हाला सांगताय स्कोर थांबलाय. पण या षटकाकडे अजित लक्ष दिलं ना, डॉट विकेट 6 पुन्हा डॉट विकेट आलाय. मग शेवटच्या बॉलवरती का 6 येणार का? डॉट विकेट 6 डॉट विकेट. आपण कपाट पतला थोडासा पतलाय, कव्हरच्या दिशेनं झेल टिपला गेलाय, विकेट आलाय. हे षटक संमिश्र होतं, 3 विकेटचं 1 षटकारांचं. धापलकावरती धावा आहेत त्या 43 धावा धापलकावरती आहेत आणि आता 44 धावांचा पाठलाग करायचा आहे. पुढचा मॅच तोही महत्वाचा आहे. दोन्ही संघांना विनंती आपण टॉससाठी या एबी ट्रॉफी आयोजन वरती निश्चित स्वरूपात 5 षटकांचा खेळ संपवला. येणाऱ्या काळात जलसर संघ कुठल्या पद्धतीने बॅटिंग करेल हाही तेवढाच महत्वाचा प्रश्न आहे. सुरुवात महत्वाची आहे या सामन्यामध्ये. जर आपण पाहिलं तर स्टार्ट कसा होता त्याच्यावरती या धावांचा पाठलाग कशा पद्धतीने होईल न होईल. सलामीची जोडी मैदानावरती पाठवा, इतका वेळ घेऊ नका कारण आयोजक तेच आपल्याला सांगतं, कारण बिटवीन द मॅच जास्त वेळ वाया जाणार नाही याची काळजी टीमने देखील घ्यायची आहे. एक चांगलं
आयोजन आणि नियोजन असलेली एबी ट्रॉफीची स्पर्धा आणि ज्यांच्या संकल्पनेनं ही संपूर्ण स्पर्धा साकार झाली आहे ते अजिजी भोईर आणि पूर्ण टीम एबी टीम फार मोठी मेहनत या स्पर्धेच्या निमित्तानं आहे. जाऊया मॅचकडे. एक अत्यंत सुंदर असा सामना तुम्हाला सगळ्यांच्या भेटीला एबी चषकामध्ये एबी ट्रॉफीचा एक सुंदर आणि देखणा सोहळा तुम्हाला सगळ्यांच्या भेटीला सलग आजच्या दुसऱ्या दिवस रात्र क्रिकेटमध्ये आपण पोहोचलोय. 44 रन बंदाटे संघाने ठेवल्यात आणि अमरदीप जलसार या संघाला दिले निमंत्रण की तुम्ही बॅटिंग करत असताना 44 धावा तुमच्या समोर आम्ही कठीण गोलंदाजी आणि ती तुम्ही उल्लेख केला ना की सुरुवात महत्वाची असेल. सुरुवातीच्या वेळेत जर गोलंदाजीवरती एक चांगलं नियंत्रण ठेवलं तर हा 44चा मॅच देखील खूप सुंदर पद्धतीने तुम्हाला सगळ्यांना बघायला मिळेल. आणि ज्यावेळेला प्रतिस्पर्धी संघाने 43 गेल्यात ना म्हणजे 43 त्यांनी बरोबर 3च चौकार मारल्यात. 4-3 बरोबर 3 चौकार मारले आणि 44चा अर्थ 4 चौकार तुम्हाला कमीत कमी मारायचे आहेत. 30 चेंडूचा खेळ आहे तुम्हाला 44 धावाचा पाठलाग याचा अर्थ या 30 चेंडूमधले किमान 4 चेंडू ज्याच्यावरती मोठे फटके खेळायचे आहेत. 4 मारायचे आहेत किमान 4 पण ते न मारून देण्याचा प्रयत्न गोलंदाज देखील या मॅचमध्ये करणार. पहिले षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज होते. महेंद्र जोडी मैदानावरती आहेत. महेश आणि प्रदीप ही जोडी मैदानावरती जसं मी उल्लेख केला अर्ली स्ट्राईक जर या धावांचा जर बचाव करायचा डिफेंड करायचा तर अर्ली स्ट्राईक महत्वाचं आहे आणि धावांचा पाठलाग करायचा तर चांगला स्टार्ट पहिल्या 2 षटकामध्ये स्टार्ट महत्वाचा आहे. मॅचला होते सुरुवात. ऑफस्टम्पच्या बाहेर आहे जास्त बाहेर आहे पंच बोलतात जास्त बाहेर आहे. वाईट बोलणं इशारा थोडंसं डिसिप्लिन वाली गोलंदाजी तुम्हाला हाताळावी लागेल कारण बँक बॅलन्स थोडासा कमी आहे. हाताची शोधलं परंतु तो फलंदाज सांगतो की माझ्यासाठी अगदी कोलवर टप्पाचा सहज इझिली डन अँड सिक्सर 6. थँक्यू. हा कोटापदा चेंडू होता षटक बोल संधी होती. संधी थोडीशी निसटली मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आले होते वेगानं चेंडूपर्यंत पोहोचले होते. या हाफ चान्सेस आहेत. या हाफ चान्सेस तुम्हाला फोनमध्ये कन्वर्ट करावा लागेल. या छोट्या छोट्या ऑपॉर्च्युनिटी आहेत जे तुम्हाला ग्रॅप्स कराव्या लागतील जर धावांचा बचाव करायचा आहे. निश्चित स्वरूपात ज्या पद्धतीने तुम्ही जो उल्लेख केला की ज्या छोट्या छोट्या ज्या संधी आहेत अपॉर्च्युनिटी आहेत त्या तुम्हाला कॅच कराव्या लागतील जर 44चं तुम्ही टार्गेट ठेवलंय ना. पुढील होणारा मॅच एका बाजूला दातेवरी विपक्षात संघ उभा आहे. आई कुर्लाई सरतोडी दोन्ही संघांना विनंती करीन की आपण रिपोर्ट करा. आमच्या मुख्य व्यासपीठावरती आमचे आयोजक मंडळी आहेत आणि दातिवरी संघ आणि आई कुर्लाई सरतोडी इनिंग्स ब्रेकमध्ये टॉस कंपल्सरी आहे तोही मुख्य खेळपट्टीवरती परंतु आपण मागच्या इनिंग ब्रेकमध्ये टॉस नाही करू शकले. दातिवरी आणि आई कुर्लाई सरतोडी या दातिवरी संघ आपण रिपोर्ट करा. सरतोडी पोहोचलेली आहे अतिशय सुंदर पद्धतीनं. या मॅचला इथे सुरुवात झाली. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतात. खोलवर टप्पाचा बॉल होता अगदी पायावरती. दोघांमधला समन्वय इथे फसला होता परंतु क्षेत्ररक्षक जे शॉट पाईन लीगचे होते त्यांनी चुकी केली. जर पहिल्या अटेम्प्टला बॉल फील्ड झाला असता बाद होण्याची दाट शक्यता होती. नाही रिप्ले पाहिला तर कदाचित लक्षात येईल हा शॉट फाईनल क्षेत्ररक्षक आहे ना चेंडूवरती नव्हता पाहत 2 बॅट्समॅनकडे पाहत होता. जसा रोडवरती लिहिलेलं असं बघा नजर हटी दुर्घटना नजर हटली होती. ज्यावेळेला तुम्ही लवकर थ्रो करण्याचा प्रयत्न केला नजर थोडीशी हटली होती. इथे बिहाइंड द विकेट चपल क्षेत्ररक्षक पाहिजे कारण मागे आउटफील्ड फास्ट आहे. चपल क्षेत्ररक्षक पाहिजे जो चांगलं फील्ड करेल. ऑफस्टम्पच्या बाहेर चेंडूच्या वेगात बदल केला होता. थोडा चेंज ऑफ पेस केला गेला होता. वेग कमी केला होता आणि बीट केला या चेंडूला. आणि नेहमी असं म्हणतात ना एखाद्या गोलंदाजाचा चांगला मित्र तो फिल्डर असतो. एक झेल सुटलाय एक धावाची संधी सुटले. 2 मिस्टेक या पहिल्या षटकामध्ये झालेत आणि त्याच मिस्टेक तुम्हाला थोड्याशा त्रासही देतील येणाऱ्या काळामध्ये कारण तुम्ही फलंदाजाला ज्या ज्या वेळेला संधी देताना त्यावेळेला फलंदाज तदनंतरचे जे त्यांचे रंग असतात ते अगदी रौद्र रूप धारण केलेले असतात. याही वेळेला खोलवर टप्पाचा बॉल स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये बॉल त्यांनी गॅदर केला. षटक क्रमांक जर आपण तपासून पाहिलं तर पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि महेंद्र यांनी 8 धावा खर्च करत ज्यामध्ये एक रनआउटची संधी एक कॅच ड्रॉप या अनेक गोष्टी पहिल्या षटकामध्ये घडल्या गेल्या. आणि आता येणाऱ्या काळात जर आपण तपासून पाहिलं तर धावसंख्या फलकावरती 8 आहेत. 8 रन्स 9 रन ऑल राईट. जिथे आपण पाहतात 9 धावा आहेत. शेवटच्या बॉलवरती जरी डॉट आला असेल तरी देखील तिथे सिंगल आपण पाहिली होती या आधीच्या बॉलवरती आणि त्या अनुषंगानं इथे 9 रन झालेत पहिल्या षटकाच्या खेळानंतर. तुकाराम सर 44चा मॅच इथून 24 बॉल आहेत आणि ज्या पद्धतीने 9 रन झालेत म्हणजेच तुम्हाला 35 इथून उभ्या करायच्या आहेत.
काय बघताय तुम्ही या पुढील मॅचला? नाही दोन्ही टीमवरती जर कम्पॅरिझन केलं आफ्टर 1 ओव्हर परिस्थिती काय होती, ज्यावेळेला बॅटिंग करत होती तर संघ त्यावेळेला 10 होत्या, इथे 9 आहेत. 9 आहेत, जास्त फरक नाही आहे. तिथे त्यांनी लवकर जर बघितलं तर सुरुवातीला चौकार आला होता त्या इनिंगमध्ये, इथे चौकार नाही आला, षटकार आला, पण अशी सुरुवात पाहिजे होती बॅटिंग करण्याला टीमसाठी. अशी सुरुवात करणं ज्यावेळेला तुम्ही 44चा पाठला करता होता विदाऊट लॉस ज्यावेळेला जाता ना पहिल्या षटकामध्ये, तर त्याचा आत्मविश्वास आहे. आता कहाणी आली 2-4-3-5 म्हणजे गाडी नंबर नाही आहे तर 24-35चं समीकरण आहे. गोलंदाज हरीश बॅक टू द बॉलर खेळलं होतं. हे षटक महत्वाचं आहे. या षटकामध्ये जर थोडंसं प्रेशर बनवायचा तर गोलंदाजासाठी ऑप्शन आहे विकेटचा आणि बॅट्समनला ऑप्शन आहे एक किमान चांगला फटका खेळायचा. अगदी बरोबर. ज्या पद्धतीने तुम्ही उल्लेख केला की आता प्रेशर जर तुम्हाला बनवायचं असेल एक विकेट आणि फलंदाजांसाठी एक मोठा फटका. यावेळेला मोठा फटका हाच येतोय की काय? बॉल चाललाय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं काय फटका केला. अतिशय सुंदर अद्वितीय नयन चक्षू नयन रम्य चेंडू सीमा रेषा पार. एबी ग्रुपचा आलाय देखणा षटकार. थँक्यू. चांगला उल्लेख तुम्ही केला नयन रम्य, कारण बॅकफूटला जाऊन कव्हरच्या डोक्यावरनं खेळणं इतकं सोपं नाही आहे. हा बॅकफूट पंच होता, हा बॅकफूट पंच केला गेला होता आणि या डीपला कव्हरच्या डोक्यावरनं देखणा असा षटकार. अकोटाब्याचा चेंडू होता, शॉट ऑफ पूल केला अलॉंग द ग्राउंड डीप इन विकेट मध्ये फील्ड केला जाईल. एक धावे चेंडूवरती पूर्ण. पहिला चेंडू होता तो खोलवर टप्प्याचा, मागचे 2 चेंडू चालले तर अकोटाब्याचा ज्याच्यावरती एक सिक्सर आला, रनही आल्यात आणि आता धावफलक जाऊन पोहोचलाय तो 16 एबी ट्रॉफीचा 16 रंगलाय आणि धावा धावफलकावरती 44 धावांचा पाठलाग आहे. आणि जसं आपण चर्चा करतोय इथे जर विकेट नाही आला तर बॅटिंग करणाऱ्या टीमची गाडी रम पम सुरू आहे. अगदी बरोबर. इथून विकेट खूप महत्वाची आहे. मच निडेड विकेट फ्रॉम बॉलिंग साईड. जर विकेट नाही आली तर मग डोकेदुखी वाढणार, कारण दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अगदी सुंदर पद्धतीनं मेरिटवरची फलंदाजी करतात. बघा कुठल्याही बॉलवरती ते छेडखानी करत नाही. जो बॉल त्यांच्या रेंजमध्ये येतो त्यावरती ते मोठे फटके खेळतात. अदरवाईज सिंगल डबल याही खेळाला त्यांनी प्राधान्य दिलं आणि ते महत्वाचं आहे. सध्या या षटकात बॉलचा खेळ झाला तो म्हणजेच 3 धावसंख्या फरकावरती आहेत, त्या म्हणजेच 16 रन. पुढचा बॉल गोलंदाज तयार. यावेळेला हाफ ट्रॅकरचा बॉलला खेळलं आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल खूप सुंदर फटक्यामध्ये कन्वर्ट करत असताना बॉल आपण पाहू शकाल लॉंग लेग वरनं निघून चाललाय सीमा रेषा पार. धावा संपूर्ण इथे 6 मिळतील. अतिशय सुंदर फटका इथे आपण पाहतायत. खूप चांगल्या पद्धतीने या बॉलचा फटक्याला सजवलं 6 धाव्यांसाठी. छोटी गेंद थी ना वैसी सोच भी छोटी थी. तो विचार देखील छोटा होता आणि त्या चेंडूला आत येणाऱ्या चेंडूवरला पोझिशन मध्ये आलं आणि पाठवलं सीमारेषा पार. बघा या चेंडूवरती तुम्ही डिफिकल्टीज निर्माण केल्या होत्या. फलंदाजाच्या मनामध्ये आशंका निर्माण केली होती, पण पुन्हा तुम्ही गेले आकुटप्यावरती आणि तिथे रन आल्या आणि रन येत असताना मात्र हा सामना आता हळूहळू चाललाय बॅटिंग करणाऱ्या संघाच्या दिशेनं. स्कोर जाऊन पोहोचलाय तो आता 23 रन धावफलकावरती झालेत. मागचा बॉल खूप चांगला होता, परंतु त्याआधीचा बॉल खूपच हाफ ट्रॅकरचा बॉल. फलंदाजाने त्याचा योग्य समाचार घेतला. बॅटिंग करण्याच्या टीमच्या साईडनं जो सध्या आता मॅच चाललाय ना, शेवटचा ऑप्शन तुम्हाला इथून गुच्छामध्ये विकेट आणावे लागतील. एका विकेटनं मॅचमध्ये खूप काही तफावत होणार नाही, कारण नॉन स्ट्रायकिंग एंडचे तेही फलंदाज चांगले आहेत. याही वेळेला आपण पाहतायत बॉलची लाईन और लेन थोडीशी शरीरापासून दूर आणि तदनंतर बॉलमध्ये योग्य वळण, या दोन्ही गोष्टींचा अवलंब पाहिला डॉट बॉल आलाय. जसं तुम्ही उल्लेख केला होता बघा, 2 षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकांतर धावा आहेत धावफलकावरती 23 धावा धावफलकावरती. तिथे जर गेलं पाठीमागे जर आपण पाहिलं ना तर 2 षटकामध्ये 15 धावा होत्या आणि त्याला प्रत्युत्तर देताना 23 धावा धावफलकावरती आहेत. आणि एक चांगला उल्लेख तुम्ही केला की आता जर विकेट नाही आला तर डोकेदुखी वाढेल. आणि डोकेदुखी आहे ना, म्हणजे आपल्या भारतामध्ये काय आणि बाहेर थोडंसं वेगळं आहे. ज्यावेळेला डोकेदुखी वाढते ना ते बाहेरचे देश थोडंसं स्ट्रीप घेतात, गोळी घेतात. फक्त भारतामध्ये चहा घेतात. डोकेदुखी वाढली का थोडंसं चहा घेतात, पण चहा नाही पाहिजे, इथे विकेट पाहिजे. तो विकेट आला तर मॅचमध्ये येईल, पण त्यासाठी तुमचं मनोबल महत्वाचं आहे. मनोबल थोडंसं खाली गेले, खांदे थोडेसे झुकलेत, बॉडी लँग्वेज सर्व काही दिसून आलेत. पहिल्या 2 षटकामध्ये धावा धावफलकावरती 23, 18 चेंडू 21 धावा. 18 बॉल 21चा मॅच. धावांची गती अगदी वेगानं पुढे चाललंय. जो धावांचा वाढता ग्राफ आहे, उंचावता ग्राफ आहे, तो तुम्हाला इथून खाली आणावा लागेल. यस, या बॉलमध्ये एक चांगला फ्लाईट दिला हवेमध्ये, बॉलला थोडंसं आणखीन फ्लाईट दिलं.
ज्या अनुषंगानं तिसऱ्या षटकाची सुरुवात मी म्हणेन की चांगली झाली. आणि बघा ज्यावेळेला विरारवरनं गाडी केलव्याला येते ना, बरेच जण फ्लायओव्हरचा वापर करत नाहीये, क्रॉस करतात. का माहिती का, वेळ वाचवतात. आता तो वेळ वाचवायचा आहे, तो वेळ वाचवायचा, क्रॉस व्हायचा आहे, विकेट घ्यायचा आहे, तर लवकर पोहोचणार, तरच लवकर पोहोचणार. तुम्हाला यायचं आहे, पण अशा वाईट बॉल ना नाही आहे. ये तो आमदनी अटेनी और खर्चा रुपयावाला बात आहे. एक तर आधीच उल्हास, त्यात फाल्गुन मास, असा खेळ मैदानावरती झालाय. 1 रन स्कोरबोर्ड पुढे जाईल. 24-24. 24 रन धावफलकावरती. याही वेळेला आपण पाहतायत पंचांनी या बॉलला स्क्रोल केलं. चांगला बॉल. फ्लाईटवरती फलंदाज थोडेसे आता इथे आक्रमण करण्याचा प्रयत्न करतात, परंतु बॉलची जी मेरिट आहे ती नाही त्यांना ओळखतायत. कन्व्हिन्सिंग लाईन, जिथे मोठ्या फटक्याला तुम्ही लालच देतात परंतु तो फटका क्लिअर होत नाही आणि चांगला बॉल तिथे आपल्याला खेळपट्टीवरती बघायला मिळाला. बघा मागचा चेंडू मिस केल्यानंतर डगआउटमध्ये भरपूर काही चर्चा झाली. आवाजही आलाय, आवाज तिथून दिला गेलाय, आवाज दिलाय. पण शफल केलं होतं, शफल केलं, टॅकल केलंय. जोपर्यंत स्क्वेअर लेग रिझन मध्ये फील्ड केलं जाईल या चेंडूला. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण आणि एका धाव्याने धावफलक पुढे जाईल. आता मॅच जसा आपण विकेटचा उल्लेख करतोय, मी म्हटलं होतं ना, आमदनी अटनी खर्चा रुपया. डगआउट मधनं आवाज आलाय, आमदनी अटनी खर्चा रुपया, मॅच चल रहा है, विकेट कब लोगे भैया. 1 विकेट पाहिजे तर या मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक होऊ शकेल. अगदी बरोबर. जी विकेट आता येणाऱ्या काळात येणं गरजेची आहे. दातिवरे संघ तुम्हाला विनंती करतोय की तुम्ही आला असाल तर प्लीज रिपोर्ट करा. वेळेचं महत्व आहे. इथे आपण पाहू शकाल याही वेळेला चांगला बॉल खेळला. डीप एक्स्ट्रा कव्हरचे खेळाडू अगदी वेगानं बॉलकडे येतील, सिंगल मिळेल. बॅटिंग करणारा संघ सांगतोय की या षटकात जरी धावा नाही आल्या हरकत नाही, येणाऱ्या आपल्याकडे आणखीन जी 2 षटके आहेत ना त्याच्यामध्ये आपण आक्रमण जरूर करूया. चांगल्या बॉलवरती सन्मानजनक क्रिकेट, हेही तेवढंच महत्वाचं आहे सध्या मैदानाच्या आतमध्ये. नाही, त्या परिस्थिती तशी आहे, परिस्थिती तशी आहे की एखाद्या षटकाला सन्मानजनक खेळणं गरजेचं आहे. चांगल्या चेंडूचा सन्मान करणं तेही आवश्यक आहे. मागच्या 2-3 चेंडूवरती तेच करण्याचा प्रयत्न फलंदाजाने केलाय. चांगल्याचा सन्मान केला आणि खराबचा समाचार घेतला होता. झेल सुटलाय. हे पहिल्या ओव्हरपासून पाहिलंय. हाफ चान्सेस ज्यावेळेला झेल सुटला, धावाची संधी सुटली होती. पुन्हा अशा संधी येणार नाहीयेत, अशा संधी येणार नाहीयेत. पंच पाहण्याचा प्रयत्न करतात. इट्स सेफ, पंचाने सांगितले आहेत. 3 ओव्हरचा खेळ, 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकांचा खेळ संपताना एक शेवटचा बॉल आहे. शेवटचा चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. तिसऱ्या षटकातील शेवटचा बॉल. दातिवरे संघ तुम्हाला विनंती करतोय की प्लीज आपण या. आता शेवटचा अंतिम पुकार तुमच्यासाठी. अदरवाईज मग आयोजकांना वेगळ्या काही सूचना देण्याची तुम्हाला गरज नाही. पेनल्टी वगैरे ह्या गोष्टी मोठ्या स्पर्धेमध्ये योग्य दिसत नाही. तुम्हाला एक मोठं व्यासपीठ, भव्य व्यासपीठ आहे एबीचं, त्या अनुषंगानं तुम्ही योग्य वेळेत पोहोचणं गरजेचं आहे. आपण खूप लांबचे नाहीत. सफाळे विभागातून जर आपण सफाळ्यामध्ये स्पर्धा खेळण्यास व्यवस्थित वेळेत येत नसू तर मग मोठ्या स्पर्धेचा उपयोग नाही. इथे व्हाईट बॉल आलाय. व्हाईट बॉलनं स्कोर कार्डला आकार देखील घेत असताना 28 रन. 28 धावा. आणि जसं तुम्ही उल्लेख केला बघा, एखादी मोठी स्पर्धा ज्यावेळेला आयोजन नियोजन केलं जातं त्यावेळेला वेळेला फार महत्वाचं आहे. वेळेला महत्वाचं, वेळेवरती तुम्ही पोहोचणंही गरजेचं आहे. पुढे सरसावून खेळलं होतं, शरीरावरती आधारला पंच थोडंसं स्माईल देतात. बाबा भरपूर डान्सिंग राऊंड द विकेट आहे, भरपूर पुढे आहे. आणि ज्यावेळेला इम्पॅक्ट झाला त्यावेळेला देखील कमरेच्या वर हा चेंडू शरीरावरती आधारला आहे. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकांचा खेळ संपताना धावा त्याला धावफलकावरती 28. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 16 करायचे आहेत. 12-16 करायचे आहेत. फक्त 16-12 नाही झालं म्हणजे मिळवलं. 12-16चा मॅच, एक हलकीशी 2 आणि येऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं. एबी ग्रुपचं एक जबरदस्त आणि दैदिप्यमान देखणं आयोजन नियोजन. बघा, आयोजन करणं सोपं असतं, नियोजन महत्त्वाचं असतं. आणि एबी ग्रुपची ही स्पर्धा म्हणजे नियोजनबद्ध एक डिसिप्लिन राखणारी स्पर्धा. संपूर्ण सफाळे पालघर टेनिस बॉल क्रिकेट परिपटलावरती या स्पर्धेचं नाव सन्मानानं का घेतलं जातं तर या स्पर्धेचं सिस्टमॅटिक नियोजन. आणि आजचा दुसरा दिवस रात्रकालीनचा हा मात्र आपण पाहतात दुसरा मॅच, जिथे महत्त्वाचा मॅच. 12 बॉलमध्ये 16 बॅटिंग करण्यासाठी अमरदीप जलसार आहे. बंदाटे संघाला इथून मॅचमध्ये यायचं आहे. या षटकात विकेट कंपल्सरी मस्ट. असं तुम्ही एखादा फॉर्म भरताना ज्यावेळेला स्टार्ट असतो बाजूला, एखादी गोष्ट मॅन्डेटरी असते, ती भरल्याशिवाय तो फॉर्म पुढे सरकत नाही. एक चांगल्या गोष्टीचा उल्लेख तुम्ही केला. या परिसरामध्ये चांगली स्पर्धा म्हणजे ज्याचं नियोजन आयोजन त्याची याच्या अगोदर गाणं वाजलं होतं बघा, मी निघालो. ट्रेडिंगमध्ये असलेलं गाणं आहे,
पण आता काय झालं या स्पर्धेला पाहून आहे ना मागच्या 3-4 दिवसामध्ये केलवावासी असतील सपाडावासी असतील संध्याकाळच्या वेळेला तेच सांगतात मी निघालोय एबी ट्रॉफीला जाण्यासाठी निघालो ते एबी ट्रॉफीला पाहण्यासाठी निघालो ते एबी ट्रॉफीला खेळण्यासाठी तुम्ही येता का आणि हळूहळू आलाय प्रेक्षक वर्ग आलाय या एबी ट्रॉफीला पाहण्यासाठी आनंद घेण्यासाठी 12 चेंडू 16 धावांची आवश्यकता आहे गोलंदाज रेडी होतोय अजून एक आकुटाप्याचा चेंडू आहे क्षेत्ररक्षक आहे त्याच्या डोक्यावर हाफ ट्रॅकर आणि त्या हाफ ट्रॅकर वरती हवाई सफर चेंडू सीमारेषा पार षटकार अतिशय चांगला फटका तुम्ही ज्या वेळेला हाफ ट्रॅकरचे चेंडू हाताळतील ना त्यावेळेला तुम्हाला निश्चित स्वरूपात जरूर जखमा होतील फलंदाजी करणारा संघ अगदी कसून वार करतोय यावेळेला ड्राईव्ह लेंथ चांगला बॉल शरीरापासून दूर ठेवला जिथे हार्ड लेंथ होती फलंदाजानं जरूर कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला परंतु त्या बॉलला जिथे बॅटिंग टीमने सांगितलं की आम्हाला वाईटसाठी तिसऱ्या पंचांची मदत घ्यायची आहे येऊया वॉर रूममध्ये आणि काय होईल हे प्रिन्स मूवीचे संपूर्ण एंटायर टीम आमच्या तिसऱ्या पंचांना सांगतील आणि तिसरे पंच मग दर्शवतील की तो बॉल वाईड आहे की मग चांगला बॉल आहे या अनेक गोष्टी मैदानाच्या आतमध्ये आपण तिथे पाहणार आहोत पंच पाहण्याचा प्रयत्न करतात ज्यावेळेला चेंडू हाताळला गेला त्यावेळेला बॅट्समनची एक्झॅक्ट पोझिशन का होती त्याही एक किती लांब न किती दुरून हा चेंडू गेला किती जवळनं अँगल क्रिएट केला या सर्व गोष्टी पंच पाहता आणि पंचाने सांगितलंय इट्स फेअर डिलिव्हरी फेअर डिलिव्हरीचा उल्लेख त्यांनी केलाय कारण ज्यावेळेला फटका खेळण्याचा प्रयत्न केला स्क्रीनवरती बघा ऑफ स्टंपच्या बाहेर आले होते ऑफ स्टंपच्या बाहेर आले होते थोडंसं शफल केलं होतं कदाचित तीच गोष्ट पंचांनी लक्षात घेतली तितकं अंतर थोडंसं लांब गेलं या फेअर डिलिव्हरीनं फेअर अँड लवलीवाला खेळ मैदानावरती चालला पहिल्या चेंडूवरती सिक्सर जरूर आलाय पण कमबॅक गोलंदाजानं केलंय यावेळेला आपण पाहतात पुन्हा एकदा तुम्ही याच पद्धतीची गोलंदाजी हाताळतील तर मग तुम्हाला चेंडू स्टँडर्ड डिलिव्हर्ड याही वेळेला फटका हाफ ट्रॅकरचा आपण पूलमध्ये बॉलला खेळलं आणि बॉल चाललाय सरळ सीमारेषाची वेश ओलांडताना षटकार आलाय 6 आणि जसं आता गाणं देखील वाढलं की आला बहर आणि सध्या बॅट्समन बहरामध्ये आहे फॉर्ममध्ये आहे आपण जर महेश यांच्या बॅटिंगवरती नजर टाकली तर आतापर्यंत 4 षटकार ज्यांच्या इनिंगमध्ये आहेत आणि 13 चेंडूवरती 28 धावांची एक गणागणी इनिंग आक्रमक इनिंग आणि असं म्हणावं लागेल या सामन्याला विजयाच्या दिशेने नेणारी ही इनिंग साकारतोय महेश यस आपण टॉसकडे जाणार आहोत जो महत्वाचा मागचा टॉस एका बाजूला दातिवरे आणि त्यांच्या विपक्षात संघ बघायला मिळतो तो म्हणजे आई कुर्लाई सरतोडी दोन्ही कर्णधारांना विनंती करीन की आपण इथे टॉस हर्षल घरत साहेब आणि त्यांच्या शुभ हस्ते या पुढील मॅचचा टॉस इथे होतो आहे जो अत्यंत महत्त्वाचा मॅच आणि त्या मॅचचा टॉस हर्षल घरत साहेब आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते त्या मॅचचा टॉस आपल्याला बघायला मिळेल हळूहळू सामना चाललाय थोडासा विजयाच्या दिशेनं वाटचाल करतोय सलामीची जोडी अजूनही मैदानावरती आहेत एकही गडी बाद झाला नाही ही जमेची बाजू जलसार संघाची अमरदेव जलसार संघाची जसा महेशने उल्लेख केला दुसऱ्या बाजूला प्रदीप आहेत तितकीच तोलामाल्याची साथ त्यानेही दिलेली आहेत तोलामाल्याची साथ दिले बॅट वरती आवाज आलाय टॉकचा आणि चेंडू चाललाय विजयी षटकार व्यासपीठावरती जिथे खऱ्या अर्थानं हर्षल घरत आहेत एका बाजूला आई कुर्लाई सरतोडी विपक्षात संघ आपल्याला बघायला मिळतो म्हणजेच दातिवरे हेड अँड टेल यस हेड